नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. बघा, बोर्डाने एक सर्वात मोठा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. तर काय आहे हा महत्त्वाचा निर्णय संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, 10वी-12वीच्या बोर्डाने बैठकीत घेतला आहे मोठा निर्णय. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 2021 आज आपण पाहणार आहोत की 10वी-12वी बोर्डाच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत. या संदर्भात बोर्डाने एक महत्त्वाची बैठक घेतली आहे आणि त्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय काय घेतला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना हे महत्त्वाचे आहे. याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. तर बघा, संपूर्ण माहिती 10वी-12वी बोर्ड परीक्षा जवळ आलेल्या आहेत. यावर्षी राज्य सरकारातील SC महामंडळ राज्य परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहे आणि वेगवेगळ्या नियमांची अंमलबजावणी करत आहे. यावर्षी प्रत्येक केंद्रावर CCTV बंधनकारक आहे, म्हणजे की CCTV कॅमेरा हा प्रत्येक केंद्रावर लागणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक सेंटरवर हे बैठक पथक, भरारी पथक यांचा भर असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना यावर्षी अभ्यासाची जास्त गरज आहे. तर बघा, बैठक पथक तुम्ही पेपर देण्याच्या अगोदरही तुमच्या सेंटरवर जाण्यापूर्वी बैठक पथक हे राहणार आहे आणि भरारी पथक हे तुमचा पेपर चालू असणारे कधीही येऊ शकते. तर हे पथकाची नेमणूक देखील करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे येत्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात इयत्ता 10वी-12वीच्या परीक्षा SSC आणि SSC एक्झाम होणार आहेत. या कालावधीत कॉपी मुक्त परीक्षा करण्यासाठी प्रशासन सज्ज असून या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. तर पाहूया काय सूचना दिल्यात. बोर्डाच्या बैठकीत काय झाले. या संदर्भात झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील सर्व खातेप्रमुख, उपविभाग अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी विस्तार आणि दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होते. तर बघा, इयत्ता 10वीची परीक्षा दिनांक 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या दरम्यान असून इयत्ता 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान होणार आहे. जिल्ह्यात इयत्ता 12वीची परीक्षा 63,978 विद्यार्थी तर 10वीची परीक्षा 68,223 विद्यार्थी देत आहेत. त्यासाठी एकूण 399 परीक्षा केंद्रावर व्यवस्था करण्यात आली आहे. तर बघा, या तुमच्या परीक्षा ही कडक होण्याचा अंदाजा दिसतोय खूप. जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी यांनी निर्देश दिले आहेत की कॉपीमुक्त अभियानासंदर्भात अधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्राची परीक्षेपूर्वी प्राथमिक तपासणी करावी. परीक्षा केंद्रावर सर्व भौतिक सुविधा युक्त असावे. परीक्षा केंद्राजवळील सर्व झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधी बंद असतील. पोलीस बंदोबस्त तपासणीसाठी असेल. तर बघा, जे का तुमचे पेपर होणार आहे सेंटरवर त्या ठिकाणी झेरॉक्स छापण्याच्या मशीन देखील म्हणजे दुकान देखील बंद ठेवण्यात येणार आहे. हा निर्णय बोर्डाने घेतलेला आहे. म्हणजे की बघा, बोर्ड हा एकाच्यावर एक अनेक निर्णय कडक हे घेत आहे. तर आपण बघूया बोर्डाचे अध्यक्ष काय म्हणाले. शरद गोसावी यांनी स्पष्ट निदर्शन दिले आहेत की ज्या शाळांवर काही गैरप्रकार झाला आता त्या शाळेचे केंद्र नाही तर त्या शाळेची देखील मान्यता आम्ही रद्द करणार आहोत. त्यामुळे प्रत्येक शाळांना त्यांनी अलर्ट केले आहे. यावर्षीच्या परीक्षा सरासरी भरपूर सरसकट अत्यंत काळजीपूर्वक होणार आहेत. त्यामुळे कुठलाही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता शाळांनी घ्यावी. तर बघा, बोर्डाने काय केले आहे की ज्या शाळांमध्ये गैरप्रकार आढळून येईल या शाळेची मान्यता रद्द करण्याचं देखील ठरवलेलं आहे. संवेदनशील केंद्रात अधिक पोलीस बंदोबस्त राहील. तालुका प्रशासनाने संपूर्ण तालुक्याचे विविध विभागीय अधिकारी यांचे पथके करावीतील व सर्व परीक्षा केंद्रांना भेट द्याव्यात. जिल्हा कोणत्याही केंद्रात एकही कॉपी होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रत्येक परीक्षा केंद्रावर बारीक लक्ष ठेवा. रिपोर्ट करा, तात्काळ कृती करा. वैयक्तिक सामूहिक कॉपी होणार नाही. झाल्यास कायदेशीर कारवाई तात्काळ करण्यात येईल. कॉपी झाल्यास वा केल्यास शाळांची मंडळ मान्यता व शाळा मान्यता कायमची स्वरूपी रद्द करण्यात येईल. परीक्षा नियंत्रण कक्ष व वार प्रत्येक परीक्षा केंद्रावर लाईव्ह नियंत्रण ठेवले असे निदर्शन देण्यात आले. तर बघा, तुमचे जे पेपर आहे हे म्हणजे तुम्ही पेपर देणार आणि लाईव्ह कॅमेरा लागणार आहे. म्हणजे तिकडं अधिकारी हे तपासणार आहे कोणता मुलगा कॉपी करतो आणि कोणता नाही. तर गैरप्रकार हे होणार नाही. म्हणजे की कडक ह्या परीक्षा होणार आहेत. त्या संदर्भात कॉपीमुक्त अभियानासाठी जिल्हा अधिकारी स्वामी यांनी शिक्षण संस्थांच्या अध्यक्ष व सचिवांना लेखी पत्राद्वारे आवाहन केले आहे. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्य अधिकारी विकास मीना यांनी अहवाल केले असून सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना आदेशित केले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व संस्था, शाळा, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कॉपीमुक्त अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी
सहकार्य करण्याचे आवाहन शिक्षण अधिकारी माध्यमिक श्रीमती अश्वनी लाटकर यांनी केले आहे. अश्वनी लाटकर यांनी कॉपीमुक्त परीक्षा व्हावी यासाठी आवाहन केले आहे. तर बघा, अशा प्रकारे आपण पाहिलं की बोर्डाच्या परीक्षेबाबत बोर्डाच्या बैठकीत काय निर्णय झालेला आहे, तर संपूर्ण माहिती आपण बघितली आहे. तर बघा, या वर्षीच्या जे काय बोर्डाच्या परीक्षा आहे या कडक होणार आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला अभ्यासच करावा लागणार आहे.